एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। लॉकडाऊन वाढलंय त्यामुळे 15 एप्रिल ते 3 मे या कालावधीत आरक्षित झालेले जवळपास 39 लाख तिकीटं भारतीय रेल्वेनं पूर्णपणे रद्द केली आहेत। याचं जे काही भाड्याचा परतावा आहे तो प्रत्येकाला आपोआपच देण्यात येईल। गाड्यांसाठी ऑनलाईन बुकिंग सुद्धा 3 मे पर्यंत रद्द करण्यात आलेलं आहे। तर काउंटरवर ज्यांनी तिकीटं बुक केली आहेत त्यांनी 31 जुलै पर्यंत परतावा ते घेऊन जाऊ शकतात असं सुद्धा सांगितलेलं आहे की रेल्वे मंत्रालयाने ही महत्त्वाची माहिती दिली। आपल्याला माहिती आहे की लॉकडाऊन वाढवण्यात आलेला आहे, पण अनेकांनी 15 एप्रिलच्या नंतर सुट्ट्यांना गावी जाण्यासाठी किंवा इतर ठिकाणी जाण्यासाठी बुकिंग केलेले होते। आता हे पैसे आपल्याला परत मिळतील का किंवा 30 एप्रिल पर्यंत नंतर तरी गाड्या सुरू होतील अशी अपेक्षा अनेकांना होती, पण आता मात्र पूर्ण या कालावधीतली तिकीटं रद्द करण्यात आलेली आहेत। देशामध्ये कोरोना रुग्णांची संख्या आता झाली आहे 10,815। आतापर्यंत 353 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे। आपल्या देशामध्ये भारतामध्ये कोरोनानं आता 10,000चा टप्पा पार केलेला आहे। कोरोनाच्या रुग्णांनी या सगळ्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाची आज एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे। संध्याकाळी 5:30 वाजता पंतप्रधानांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास। प्रशांत, या बैठकीत कोणते महत्त्वाचे मुद्दे चर्चेला येऊ शकतात? कारण लॉकडाऊन वाढलेला आहे। 20 एप्रिल नंतर मात्र 20 एप्रिल पर्यंत नंतर नियम कडक करण्याचं पंतप्रधान बोलले होते, त्याबद्दल काही चर्चा सुरू होऊ शकते? आज केंद्रीय मंत्रिमंडळाची अत्यंत महत्त्वाची बैठक सायंकाळी 5:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी होणार आहे। या बैठकीमध्ये आर्थिक पॅकेजच्या संदर्भात देखील चर्चा होणार आहे। सोबतच 20 तारखेनंतर काही राज्यातील शहरांना जी सूट द्यायची आहे कोरोना व्हायरसच्या संक्रमणाच्या माध्यमातून जे लॉकडाऊन लागलं होतं त्या संदर्भात, त्यापैकी जर बघितलं तर महाराष्ट्रातील गोंदिया शहराचा समावेश यामध्ये होतो। देशातील 25 शहरं जे आहेत हे कुठलाही कोरोना रुग्ण आढळलेला नाही आहे, त्या जिल्ह्यांना दिलासा मिळते का हे देखील पाहणं मदत करणार आहे। सोबतच काही मार्गदर्शक तत्व किंवा मार्गदर्शक सूचना तयार करायच्या आहेत, त्या संदर्भात अंतिम निर्णय आजच्या बैठकीत होणार आहे। कालच्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उल्लेख केला होता की या संदर्भातले मार्गदर्शक सूचना आज जारी करता येईल, त्यावरती अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे। सोबतच जे दररोज कामगार काम करणारे रोजंदार आहेत त्या संदर्भात काही दिलासादायक निर्णय घ्यायची शक्यता आहे। त्या तशा पद्धतीने आर्थिक सहाय्य किंवा भोजनासंदर्भात सहाय्य करता येईल या संदर्भात देखील आजच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे। सोबतच जो 10,000 टप्पा भारतामध्ये पार झालेला आहे, त्यानंतर जी परिस्थिती निर्माण झाली आहे या परिस्थितीची 2 हात कसे करायचे आणि भविष्यामध्ये रुग्ण वाढू नये आणि ही संपूर्ण परिस्थिती कशी नियंत्रणात राहतील या संदर्भात देखील आजच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आजची बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जाते। अगदी धन्यवाद प्रशांत या माहितीबद्दल। आणि खरोखरच जी मार्गदर्शक तत्व केंद्राकडून दिली जाणार आहेत, त्याचप्रमाणे जे रोजंदारीवर काम करणारे मजूर आहेत त्यांची उपासमार होते, त्यांच्यापर्यंत अन्नधान्य रेशनिंगचा पुरवठा होत नाहीये, त्यांच्यापर्यंत अन्नधान्य कसं पोहोचवायचं या सगळ्याबद्दल या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। यानंतर पुन्हा एक ब्रेक घेतोय, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। लॉकडाऊनमध्ये अनेक जण अडकून पडलेत। अनेक ठिकाणी घरकाम करणारे किंवा खासगी सुरक्षा रक्षकच नाही आहेत आणि त्यामुळे लोकांची तारांबळ सुद्धा उडतीये। पण महालक्ष्मी इथल्या लोढा बेलिसिमो इमारतीत चित्र वेगळे। तब्बल 54 मंडळी जी या कॉम्प्लेक्समध्ये काम करतात ते लॉकडाऊनमुळे इथेच अडकून पडली होती आणि त्यांची काळजी लोढा बेलिसिमोतले रहिवासी घेत आहेत। या बदल्यामध्ये 54 कामगार इमारतीचं काम सुद्धा करतायत। याबद्दलच सांगतात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे। लॉकडाऊन वाढवलेलं आहे आणि या काळामध्ये असे अनेक लोक आहेत जी त्याच ठिकाणी अडकलेली आहेत। पण ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये मुंबईतल्या वरळी भागामध्ये लोढा बेलिसिमो हा एक मोठा कॉम्प्लेक्स आहे। या कॉम्प्लेक्समध्ये जवळपास हे 54 असे या ठिकाणी काम करणारी मंडळी जी आहेत ते या ठिकाणी अडकले होते। त्यांची आतापर्यंत या इथल्या रहिवाशांनी व्यवस्था केलेली आहे। चेअरमन साहेब आपल्यासोबत आहेत या इमारतीचे। चेयरमैन सर, किस तरह से इनकी पूरी नियोजन की गई है? यहाँ पे हमारे 280 अपार्टमेंट्स हैं, उसमें से 50 लोग 55 लोग 24 आवर्स यहाँ पे रहते हैं। उनका हमने पूरा व्यवस्था किया है कि हमारे क्लब हाउस में उनका रहने का, खाने पीने का, कपड़े धोने का और रात में सोने का पूरा अरेंजमेंट किया हुआ है, जैसे कि उनको ऐसा नहीं लगे कि उनका कुछ भी व्यवस्था नहीं है या खाने पे देख रेख नहीं है, क्योंकि अपना सब घर छोड़ के आए हैं हमारे यहाँ सेवा करने के लिए। तो हमारा फ़र्ज़ बनता है कि हम उनका जितना आराम उनको दे सके उतना बेटर है। साहेब, आम्ही एक पाहिलं की हे लोक अडकले होते, जाऊ शकत नव्हते, पण इथे ते राहिले
इथे राहिल्यानंतर जे रेग्युलर काम करतायत तेच काम त्यांनी इथे केलं. इतरत्र आपण जर पाहिलं असतं तर ही लोक म्हटले असते की आम्ही अडकलो तर आम्ही काम करणार इथे जाणार, पण ह्यांनी काम केलं, तुम्ही त्यांच्या त्या कामाला प्रोत्साहन दिलं. अचानकपणे त्यांना या ठिकाणी बोलून तुम्ही क्लॅपिंग केलं, त्यांना त्यांच्या सपोर्टमध्ये तुम्ही घोषणा दिल्या, त्यांचे आभार मानले. हे जे नातं आहे ते कसं आहे? हे नातं आहे असं की इथे काम करणारी जी लोक आहेत, ही जी लोक आहेत ती बऱ्याच महिन्यांपासून काम करत आहेत इथे, आणि त्यांनी ही बिल्डिंग, ही इमारत तशी फार मोठी 200 मीटरची आहे आणि ही इमारत सांभाळणं ही सोपी गोष्ट नाही, तरी हे सगळे लोक अगोदरपासून सांभाळत आहेत. ह्यांचं आणि इकडच्या रेसिडेंटचं म्हणजे जे इकडे राहणारे रहिवासी आहेत ह्यांचं एक अतूट नातं झालेलं आहे. आमची इथं लोधा व्हॅलीमधून फारच काळजी घेतलेली आहे, पण आम्ही घरच्यासारखेच आम्हाला इथं व्यवहार केला आहे, त्याच्याबद्दल काहीच इथं टेन्शन नाही आहे. घरची अशी आठवण येते, पण आपली हा परिवारच आहे एक प्रकारचा, म्हणून तसं काय घरची आठवणीचा काय सवाल येत नाही. हा आपल्या घरचा परिवारासारखा इकडे ठेवला आहे. असंच एक घरगुती वातावरण तयार केल्यामुळे लॉकडाऊनच्या काळात देखील इथे कोणाला त्रास होत नाहीये. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारचा अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. याबरोबरच या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय, पण आता नियम आणखी कडक होणार आहेत कारण आपल्याला कोरोनाला धडक द्यायची आहे. पण त्यासाठीच एकदम साधे उपाय आपल्याला करायचे आहेत. घरी राहा आणि सुरक्षित राहा. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.